आणि असं नाहीये की आपण आज काही करणार नाहीये प्रॅक्टिस. थोड्या वेळामध्ये आपण प्रॅक्टिस पण करणार आहे. पण त्याच्या आधी हे सांगणं मला तुम्हाला खूप गरजेचं आहे, की काय आहे याचं मूळ कारण काय आहे? आपण हे का करायचं? आपण जेवढे पृथ्वीवर आहोत, आपल्या प्रत्येकाच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम आहे. प्रत्येकाच्या लाईफमध्ये काही ना काहीतरी प्रॉब्लेम आहे. कोणाला हेल्थ इश्यू असतील, तर कोणाला फायनान्शियल इश्यूज आहेत, कोणाला रिलेशनशिपमध्ये इश्यूज आहेत, कोणाला सगळ्याच प्रकारचे इश्यूज आहेत. कोणाचा एकही दिवस चांगला जात नाही, काहींचं वर्ष चांगलं जात नाही. मग आपण ॲस्ट्रोलॉजी, न्यूमरोलॉजी, वास्तू सगळं सगळं चेक करत असतो आणि ते करायला पण पाहिजे. कुठून तरी आपण आपली एनर्जी गेन करण्यासाठीच हे प्रयत्न करत असतो. एनर्जी गेन करणं म्हणजे काय असतं? तुम्ही जेव्हा तुमच्या प्रॉब्लेमचे सोल्युशन शोधत असता, तिथे तुम्ही कुठल्यातरी एनर्जीच्या शोधात असता, की आपल्याला असं काहीतरी मिळावं, ज्याने आपल्या लाईफमधला हा इश्यू सॉल्व्ह होईल. ज्यांना प्रॉपर स्पिरिच्युअल प्रॅक्टिस काय आहे हे माहिती नाही, त्यांना माहीत असतं, की आपण देवपूजा करणं आणि देवळात जाणं, साधना करणं, उपवास करणं, व्रत करणं, हा एक तुमचा एक फर्स्ट स्टेज असते ही. जेव्हा आपण देवापर्यंत पोहोचतो, म्हणजे पूर्ण देवापर्यंत पण नाही पोहोचत आपण, मूर्तीपर्यंत जातो आणि मूर्ती पूजेपर्यंत आपण पोहोचतो. शेवटी जे काही पूजा, पाठ, हवन जे काही आहे ते आपण पंडिताला बोलावून त्यांच्याचकडनं करून घेतो. कारण आपण तिथपर्यंत असतो. आपल्याला पूर्ण एनर्जीचं जग माहिती नसतं. त्यांच्यासाठी मी हे सांगते. मग तुम्ही कोणावर तरी डिपेंड असता तुमच्या सोल्युशनसाठी. पण लाईफमध्ये जेव्हा प्रॉब्लेम्स येतात, हे प्रॉब्लेम्स क्लिअर करायला तुमच्यामध्ये ती एनर्जी ऑलरेडी बाय बर्थ आहे. आपण ती घेऊनच आलेलो आहोत. फक्त आपल्याला त्या एनर्जीला कसं ॲक्टिव्हेट केलं पाहिजे हे माहिती नाहीये. जर तुम्हाला फायनान्शियल प्रॉब्लेम येतोय, तर कुठेतरी फायनान्सची एनर्जी जी आहे, जे व्हायब्रेशन आहेत, ते तुमच्यामध्ये कुठेतरी कमी पडतायत. म्हणून आज 10,00,000 कमवणारा व्यक्ती महिन्याचा 5,00,000 कमवणारा व्यक्तीही आहे, 10,000 कमवणाराही आहे आणि 5,000 कमवणाराही आहे. हे का आहे? हा फरक का आहे? असं नाहीये, की एखादं हाय लेव्हलवर एज्युकेटेड जो पर्सन आहे, तो लाखो रुपये कमवत आहे. असंही नाहीये. आज ज्यांच्याकडे शिक्षणही नाहीये, जे साइन पण स्वतःची करू शकत नाहीयेत, ते व्यक्ती सुद्धा अतिश्रीमंत दर्जामध्ये आहेत. का? कारण त्यांचे व्हायब्रेशन. एकतर ते त्यांच्या पास्ट लाईफच्या पुण्यकर्मांमधनं त्यांना मिळालेले व्हायब्रेशन आहेत, जे या लाईफमध्ये त्यांना हेल्प करतायत आणि ते जिथे जिथे हात टाकतील तिथे त्यांना यश मिळतंय. पण काही असं आहेत ते म्हणतात आम्ही खूप कष्ट करतोय, खूप मेहनत करतोय, तरी सुद्धा कुठेतरी आम्हाला ते फळ नाही मिळत आहे. याला कारण तुमचे व्हायब्रेशनच आहेत. सेकंड गोष्ट असते तुमचे इंटेन्शन. जेव्हा तुमचे इंटेन्शन जे आहेत, कुठलीही गोष्ट करण्यामागचे, ते जेव्हा क्लिअर नसतात आणि स्पष्ट नसतात आणि त्याच्यावर तुमचा ट्रस्ट खूप कमी असतो, तेव्हा त्याचा तुम्हाला 100% रिझल्ट येत नाही. आजचं सेशन पण तुम्ही जेव्हा अटेंड करताय, इथे तुमचं मनोबळ पहिल्यांदा वाढवायचंय तुम्हाला, की हे सेशन अटेंड केल्यावर माझी फ्रिक्वेन्सी एका वरच्या लेव्हलला नक्कीच जाणार आहे. आणि ते होणारच आहे 100%. ह्या इंटेन्शनने जेव्हा तुम्ही बसाल, की ठीक आहे जाऊ दे रात्रीचं सेशन आहे, थोडाफार एनर्जी मिळेल त्यासाठी अटेंड करूया. असं असेल तर तुम्हाला 0% एनर्जी मिळेल. हे पण तितकंच खरंय. पण तुम्ही ज्या फेथने बसाल आणि जे इंटेन्शन जिथे तुम्ही इंटेन्शन टाकता आणि जिथे तुम्ही फोकस करता, तिथे तुमची एनर्जी फ्लो व्हायला सुरू होते. जर तुम्ही डोळे बंद करून परमेश्वराच्या ध्यानामध्ये, त्या नामामध्ये गेलात, तर तीच एनर्जी तुमच्याकडे फ्लो होईल. पण आपण जेव्हा हे करताना, जर तुम्ही कुठल्यातरी निगेटिव्ह थॉट फॉर्ममध्ये गेलात, तर तीच एनर्जी तुम्ही अट्रॅक्ट करणार आहे. लाईफमध्ये कुठलीही गोष्ट अशीच होत नाहीये. हे आपल्याला प्रत्येकाला माहितीये. ज्यांनी आतापर्यंत जेवढे सेशन्स केलेत, जे एक्सेप्टन्स मोडमध्ये पण आलेत, त्यांना सगळ्यांना माहितीये, की एक्सेप्ट केल्यामुळे गोष्टी, तुमची कर्म तिथे हील होतात. पण जेव्हा तुम्ही एक्सेप्ट नाही करत, देवाला ब्लेम करता, आमच्याच आयुष्यात असं का लिहून ठेवलंयस? तर देवाने तर ऍक्च्युली हे लिहिलेलंच नाहीये. तुम्हीच तुमचं लिहिलेलं आहे. पण आज तुमच्याकडे जे फ्री विल आहे, त्या फ्री विलने तुम्ही तुमची डेस्टिनी बदलू शकता. डेस्टिनी बदलू शकता म्हणजे तुम्ही काय करू शकता?
तुमचे व्हायब्रेशन एनहान्स करा, तुमची फ्रिक्वेन्सी वाढवा. आणि यासाठी तुम्हाला काय करायचंय, फक्त 9 ते 10च्या सेशन मध्ये हे शक्य नाही होणार आहे. मी तुम्हाला फक्त मार्ग दाखवणारा मीडियम आहे, पण त्याला कंटिन्यू जे तुम्हाला फॉलो करायचंय, हे फक्त तुम्ही स्वतःचे गुरु आहात. तर तुम्हाला हे फॉलो करायचंय. फर्स्ट आपल्याला सगळी कर्म माहिती आहेत. आता मला त्यात काही नवीन सांगायची गरजच नाही. जेवढे इथे कनेक्ट झालेत, सगळे त्या प्रवासातनं आलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला ऑलरेडी सगळं माहितीये की आपण काय केलं पाहिजे, तरी पण आपण ते नाही करू शकत. हे आहे. उद्यापासनं मी सेशन पहाटे केलं नाही, कारण ऑफिसला जाणाऱ्यांना वगैरे प्रॉब्लेम येतो. पण रोज तुम्ही सगळे उद्यापासनं एक गोष्ट परमनंट करू शकता आणि ते प्रत्येकाने करा. तुम्ही करून बघा आणि तुम्हाला काय रिझल्ट येतोय ना, ते तुमचं तुम्हीच बघा. ब्रह्ममुहूर्तावर उठून 10 मिनिटं, 10 मिनिटासाठी उठा आणि परत झोपा. ब्रह्ममुहूर्त का म्हटलंय, तेव्हा ब्रह्मदेवाची एनर्जी ऍक्टिव्हेट असते. ब्रह्मा कोण आहे? ब्रह्मा क्रिएटर आहे, ज्याने सृष्टीला या निर्माण केलंय. आणि या सृष्टीवर आपला पूर्ण हक्क आहे, कारण आपण त्याचेच अंश आहोत. जसं आई वडिलांच्या प्रत्येक गोष्टीवर आपला हक्क असतो, तसंच ते आपले परमपिता आहेत आणि त्यांच्या प्रत्येक गोष्टीवर आपला हक्क आहे. मग या ब्रह्मांडामध्ये जी ऊर्जा आहे, जी सायकिक पॉवर ज्याला म्हणतो, सुपर नॅचरल पॉवर म्हणतो, जी स्पिरिच्युअल एनर्जी आहे, डिवाइन एनर्जी आहे, जी अबंडन्सची एनर्जी आहे, जे व्हायब्रेशन आहे हाय लेवलचे, या सगळ्यावर आपला हक्क आहे. फक्त ती मिळवायची कशी हे आपल्याला माहिती आहे, पण आपण ते करत नाही. आपण ते स्वीकारत नाही आणि आपण फक्त त्या प्रॉब्लेमला रिपीट रिपीट बोलत राहतो. प्रत्येक क्षण तुम्ही वाया न घालवता जेव्हा तुम्ही त्या व्हायब्रेशनला वाढवण्याचा, आता मला माहितीये बसल्या बसल्या आज वेळ आहे, काय काम नाहीये ना, तर तुमच्या मनात हे नाही येणार की थोडंसं ठीक आहे, शांत बसून डोळे बंद करून आपण थोडंसं दीर्घ श्वसन क्रिया करत श्रीरामांचा चॅन्ट करू किंवा कुठल्या तरी देवतेचा चॅन्ट करू. नको, टाइमपास म्हणून काहीतरी आपण जरा थोडंसं ऐकूया, कोणाबरोबर तरी चॅट करूया, जरा फेसबुक बघूया, थोडं इन्स्टावर बघूया. या गोष्टी करायला आपल्याला काय वाटतं, जरा माझा स्ट्रेस कमी होतोय. पण तिथे तुमचा फिजिकल कॉन्शियस लेवलचा स्ट्रेस कमी होतोय. पण कुठेतरी तुम्ही त्या वेळेचा वाईट उपयोग करताय. सदुपयोग नाही करत आहे. आणि जेव्हा हेच तुम्ही नाही करणार ना, तुम्ही बघा आपलं वय आहे, हे आता कमी कमी होतंय. कमी होतंय म्हणजे आपलं ड्युरेशन. आता आपलं एज काय आहे? आपल्याकडे किती वर्ष आहेत जगण्यासाठी? 100 वर्ष काउंट केली जरी आपण जगलो, तरी आता तुमच्या हातामध्ये किती वर्ष आहेत? त्या वर्षात तुम्हाला काय करायचंय? मटेरियल गोष्टींमध्ये आपल्याला जगायचंच आहे. पण स्पिरिच्युअल जो आपला एक जो पार्ट आहे स्पिरिच्युअल, त्यासाठी पण आपल्याला जगायचं. पण आपण म्हणतो आम्हाला वेळ नाहीये. हे आपल्याकडे खूप मोठं रिझन असतं की मला वेळ नाहीये. दुसरी गोष्ट अशी असते, तुम्हाला प्रॉब्लेम्स पण आहेत आणि तुम्हाला सोल्युशन करायला पण वेळ नाहीये. तिसरी गोष्ट अशी आहे, की यासाठी आपण जगामध्ये सगळं शोधत असतो. कुठे मला मिळेल, कुठे मला मिळेल. मग आपलं काय मत असतं, की चला काहीतरी व्रत करूया. हा उपवास केल्यावर हे होतं किंवा हे काहीतरी केल्यावर हे होतं. देवाला इकडे जा, तिथे नवस बोलल्यावर तो पूर्ण होतो. आयतं सोल्युशन पाहिजे असतं आपल्याला. आणि नाही केलं की काय? काही नाही, आमचं तर काही तिथे जाऊन पूर्ण झालं नाही. त्या व्यक्तीला ब्लेम, त्या परमेश्वराला ब्लेम. पण आपले व्हायब्रेशन कुठेतरी कमी पडतायत त्या झोनमध्ये, त्यामुळे आपल्याला ती गोष्ट मिळत नाहीये. हे आपण एक्सेप्ट करायला पाहिजे. आणि जे आपल्याला मिळत नाहीये, तो आपल्या कर्मांचा पण पार्ट असू शकतो. मग आपल्याला फ्री विलने अजून त्यावर काय चांगलं करता येईल, जेणेकरून ते आपण मिळवू शकतो. इथे पण आपल्याला फोकस करायचंय. मग आम्हाला प्रॉब्लेमच आहे, मग काय केलं पाहिजे, सारखं सारखं टेन्शन, खूप स्ट्रेस येतोय, ही आपली सतत सततची जी वाक्य आहे, तुम्ही युनिव्हर्समध्ये तोच तोच मेसेज सोडताय. जर तुम्हाला सांगितलं कोणीतरी ही गोष्ट तुम्हाला ना पुढच्या आठवड्यात कन्फर्म मिळणार, 100% तुमचं काम होणार, ती नाही झाली की लगेच आपण अस्वस्थ होतो. अरे असं सांगितलेलं झालंच नाही, मग हे काय, मग हे खोटं आहे. हे सगळं आपले विचार, द्विधा मनस्थिती हे व्हायला लागते. तसं नाही, तुमचा फेथ स्ट्रॉंग पाहिजे की ठीक आहे, 1-2 दिवस थोडंसं पुढे मागे होऊ शकतं, पण 100% ही गोष्ट मला मिळणार म्हणजे मिळणार. तेव्हा तुम्ही युनिव्हर्समध्ये हा स्ट्रॉंग मेसेज देता, तेव्हा ती गोष्ट मॅनिफेस्ट होते. काहींची फास्ट होते, काहींचा डिले होतो. डिले यासाठी होतो कारण
तुम्ही जी एनर्जी दिलेली आहे, पास्ट लाईफ मध्ये जी दिलेली आहे, जे कर्म आहे, त्या कर्मांची एनर्जी हील व्हायला तुम्हाला थोडासा वेळ लागतोय, त्यामुळे होतं. त्या दिवशी काय ग? 2 दिवसापूर्वीच मला मास्टर्सचा हा मेसेज आला होता, माझे स्पिरिट गाईड्स, मास्टर्स म्हणजे साईबाबा, की हे माहिती आहे का, की व्यक्ती जे वाक्य लिहितो ना, जे तुम्ही काही वाक्य लिहिता ना, त्या प्रत्येक वाक्यामध्ये पण तुमच्या खूप एनर्जी असते आणि खूप पॉवर असते. त्या वाक्यावर विश्वास ठेवा. आणि हे वाक्य माझं कधीतरी, वाक्य म्हणजे जी इच्छा तुम्ही लिहिता. काहींना डायरी लिहायची सवय असते, ठीक आहे. डायरी लिहायची सवय चांगली आहे, पण माझ्या मते ती सवय पूर्ण चुकीची आहे. कारण तिथे ना तुम्ही आत्मकथा लिहिताना आत्म्याचं दुःख इतकं लिहून ठेवता आणि ते बंद करून ठेवून देता. तुम्ही त्या दुःखाला इतकं प्रोग्रामिंग करता, लिहिलेलं आहे, इंटेन्शन टाकलंय तुम्ही, ते दुःख तुमच्या वाटेमध्ये सतत राहणार. त्यापेक्षा तुम्ही, कारण मी या वेगळ्या प्रॅक्टिसेस पण तुम्हाला देणार आहे करायला, यासाठी हे सांगते. तुम्ही रोज स्वतःची एक डायरी घ्या, त्यामध्ये स्वतःसाठी सगळं बेस्ट लिहून ठेवा. तुम्ही पाहू नका की आता माझं इन्कम किती आहे. गरजच नाही हे पाहायची आपल्याला. कारण विश्वास ठेवा, तुमचे व्हायब्रेशन, तुमची फ्रिक्वेन्सी वाढली, की तुम्हाला ते मिळण्यापासून कोणीही अडवत नाही. तुमची डेस्टिनी, तुमची पत्रिका फाडून टाका आणि फेकून द्या. ती डेस्टिनी जी तुमच्या पत्रिकेमध्ये आहे, ही तुमच्या पास्ट लाईफची डेस्टिनी तुम्ही लिहिलेली आहे. तुमचा सोल प्लॅन लिहिलाय त्याप्रमाणे ती पत्रिका छापलेली आहे. ते 100% खरं आहे. पण त्याला बदलणं पूर्णपणे तुमच्या हातामध्ये. तुम्ही त्याला 100% बदलू शकता. म्हणून मी म्हटलं की ती फाडून फेकून द्या. नसेल फेकायची, कोपऱ्यात ठेवून द्या. सारखं सारखं बघायची गरज नाही. कुठली दशा चालू आहे, याच्यामुळे मला हा प्रॉब्लेम होतोय. सिच्युएशन काय? सिच्युएशन माझ्यासमोर ही आहे. ठीक आहे, मी याला चेंज कसं करू? सिच्युएशनला चेंज करण्याचे सगळे जे प्रॅक्टिस आपण 7 दिवसामध्ये शिकणार आहे. आणि ती तुम्ही केली ना, तुमच्या लाईफ मधली सिच्युएशन 100 काय 1000% चेंज होईल. हे मी तुम्हाला सांगते. तर ब्रह्ममुहूर्तावर उठून तुम्हाला जे करायचंय ना, ते तुम्ही ब्रह्मदेवाचा गायत्री मंत्र, तुम्ही गुगलवर सर्च केलं तरी तुम्हाला येईल. हा लिहून घ्या. नंतर ग्रुपवर येईल, मॅडम तुम्ही कुठला मंत्र सांगितला होता, तर तसं नको. ब्रह्मदेवाचा गायत्री मंत्र असतो, तो सकाळी तुम्ही चॅन्ट करा. शक्य असल्यास 108 वेळा. शक्य असल्यास म्हणजे शक्य कराच. उठा. काही तोंडही धुवायची गरज नाही, कारण आपला आत्मा पवित्र आहे. शरीराला आपण आंघोळ घालतो, आत्मा तर आपला प्युअर आहे. आत्म्याला माहिती आपण काय करतोय. आपण मेसेज देतोय ब्रह्मदेवाला, की आम्ही तुमची आठवण काढतोय, कारण या सृष्टीला चालवणारा तू आमचा परमपिता आहेस आणि तुझ्याच त्या शिल्ड मध्ये, एनर्जीच्या कवचामध्ये आम्ही आहोत. म्हणून आम्ही प्रोटेक्शन मध्येच आहोत. हा एक मेसेज आहे त्या मंत्रामधनं. त्यामुळे हा गायत्री मंत्र ब्रह्मदेवाचा तुम्ही चॅन्ट करायचा. चॅन्ट करा, झोपून जा, परत तुमच्या वेळेमध्ये उठा. ठीक आहे, हे तुम्हाला करायचंय. स्वतःसाठी एक नवी कोरी बुक किंवा एक छानशी डायरी आणा. छान का म्हटलं मी, एखादं रफ बुक आहे ज्याची पानं थोडीशी फाटली आहेत किंवा त्यावर खूप काय लिहिलंय आणि त्याच्यात उरलेली पानं आहेत, त्यात अजिबात लिहू नका. एनर्जी तिथेच फ्लो होते जिथे सुंदर सृष्टी असते. तर तुमच्या आतमधले जे आहे ना, तेच तुमच्या अवतीभोवती असतं. तर तुम्हाला आतून जितकं तुम्ही क्लिअर व्हाल ना, तेवढं तुम्ही समोरच्या तुमच्या जगाला क्लिअर ठेवाल. म्हणजे तुम्ही जे जे वापरता, जिथे जिथे तुम्ही बसता, तिथे तिथे तुम्हाला सौंदर्य हवं असं वाटेल. तुम्हाला अडगळ आणि पसारा नाही आवडणार. केव्हा? जेव्हा तुमच्या आतमधली सृष्टी जी आहे ना, ती सुंदर असेल, स्वच्छ असेल. तुम्हाला निगेटिव्ह गोष्टी बघायला नाही आवडणार, तुम्हाला हिंसा बघायला नाही आवडणार. केव्हा? जेव्हा तुमच्या आतमध्ये अहिंसेची भावना असेल. तुम्हाला प्रेम बघायला आवडेल, कारण तुमच्या आतमध्ये जेव्हा कंपॅशन निर्माण होईल प्रत्येकासाठी, तेव्हा तुम्ही कोणाचं दुःख वाईट बघू शकणार नाही आणि मनात विचार पण करू शकणार नाही. हे जेव्हा व्हायला लागेल ना, तेव्हा समजा माझे व्हायब्रेशन खरोखर हाय व्हायला लागलेत. कारण मी कुठलीच वाईट गोष्ट बघू शकत नाही, कुठलंच गॉसिप ऐकू शकत नाही, कोणाबद्दल निगेटिव्ह बोलू शकत नाही. तेव्हा समजा तुमच्या आतमधलं चांगलं होते. तुम्हाला शत्रूबद्दल पण प्रेमच वाटेल, की तो व्यक्ती माझं वाईट चिंततोय, कदाचित माझ्या पास्ट लाईफची काहीतरी ती कर्म आहेत.
मी त्याच्याबरोबर काहीतरी वाईट केलंय आणि तुम्ही त्याला फॉरगिव्हनेस द्यायला स्टार्ट कराल, तुम्ही त्याच्या सुखाची प्रार्थना करायला सुरू कराल, तेव्हा तुम्हाला वाटेल, तेव्हा तुम्ही समजा की तुमचे व्हायब्रेशन्स हाय होत आहेत. तुम्हाला लेट गो करायला शिकाल. ठीक आहे, त्या व्यक्तीने माझ्याबरोबर असं केलं, पण ती त्या व्यक्तीची पर्सनॅलिटी आहे. माझी पर्सनॅलिटी आता अशी राहिलेली नाही, म्हणून मी त्या व्यक्तीला फक्त ब्लेसिंग देणार. न्यायाविरुद्ध लढायचंय. कोणी समोरनं येऊन तुम्हाला एक थोबाडीत दिली तर सांगू नका, बाबा मी तुला तुझी थोबाडीत मारलेली एक्सेप्ट करतो. असं नाही. परमेश्वर सांगतो जिथे न्याय करायचा त्या न्यायासाठी लढा. तिथे तुम्ही गप्पा नका राहू. पण लांबून फॉरगिव्ह करा. त्या व्यक्तीला ब्लेसिंग्स द्या. सगळ्यांच्या सुखाची प्रार्थना करा. तुमच्यामध्ये जेव्हा ग्रॅटिट्यूड, प्रत्येक लहान मोठ्या गोष्टीसाठी पण ग्रॅटिट्यूड निर्माण होईल, तेव्हा समजा तुमचे व्हायब्रेशन्स हाय होत आहेत. फक्त मंत्र जप करून, आता आपण जे प्रॅक्टिस करून तुम्हाला हेल्प होणार आहे व्हायब्रेशन वाढवण्यासाठी, पण तुमच्या आतमध्ये पण हे सगळं निर्माण झालं पाहिजे. मोस्टली कॉर्पोरेट सेक्टरमध्ये जे काम करतात ऑफिसेसमध्ये, तिथे हे असंच वातावरण असतं. गॉसिप हा त्यांचा प्रमुख पार्ट असतो. ते केल्याशिवाय चैन पडणारच नाही. हा पार्ट आहे, पण तुम्हाला त्यापासून डिस्कनेक्ट व्हायचे. ऑफिसमधनं बाहेर निघालं, कॉर्ड कट. ऑफिसचं ऑफिसमध्ये, आता आपण एक प्युअर पर्सनॅलिटी बनून बाहेर पडलोय. मग बाहेर आल्यानंतर आपल्याला कोणाबद्दल काहीच बोलायचं नाही. ते तिथे ठेवून यायचे. तुम्ही जेव्हा डॉक्टरकडे जाऊन याल, कॉर्ड कट करा आणि पुढे या. कारण डॉक्टरची एनर्जी ही नेहमी, आपण जेव्हा तब्येतीच्या तक्रारी घेऊन तिथे जातो, घरी आल्यावर पण डॉक्टरची आठवण काढून त्यावर चर्चा नाही करायची आपल्याला. का? कारण ती एनर्जी तुम्ही अट्रॅक्ट करता. तुम्ही लॉयर्सना भेटून आलात, तुम्ही काही डिस्कस करून आलात, कुठली निगेटिव्ह गोष्ट डिस्कस करून आलात, तिथेच कॉर्ड कट करा आणि घरी या. कारण आपल्या वास्तूमधले व्हायब्रेशन जेव्हा लो होतात, ते याच कारणामुळे होतात, आपल्याचमुळे होतात. ठीक आहे. मोस्टली कंप्लेंट जे आहेत, की चांगलंच नाहीये, हे असंच आहे, ह्या घरामध्ये हाच त्रास होतो, या घराची खिडकी अशीच आहे, दरवाजा असाच आहे, टेबल असंच आहे. नका करू. जेव्हा आपण ते करतो, वास्तू काय बोलते, तथास्तु. तुला तेच मिळत राहणार, तुला तेच मिळत राहणार. उलट ग्रॅटिट्यूड द्या. मी ज्या वास्तूमध्ये राहत आहे, थंड वाऱ्यापासून माझं रक्षण होते, पावसापासून मला छत मिळते, मी छान आनंदाने झोपत आहे, मी चांगलं अन्न खात आहे, त्या अन्नाला ग्रॅटिट्यूड ग्रॅटिट्यूड सेंड करा. थँक्यू म्हणायची सवय लावा. ठीक आहे. रिक्षावाल्याने 10 रुपये जास्त घेतले तर त्याला द्या. कुठल्या तरी पास्ट लाईफचं देणं होतं म्हणून त्याने घेतले. भाजीवाल्याने एक्स्ट्रा पैसे घेतले, त्याला द्या. पास्ट लाईफचं देणं होतं म्हणून घेतलं, नाहीतर तो तुम्हाला 10 रुपये एक्स्ट्रा देईल, पण तुमचं घेणार नाही. देणं होतं म्हणून घेतले, विसरून जा. घरी येऊन आपण किटकिट करतो, माझे पैसे गेले, एक्स्ट्रा पैसे घेतले. हे नाही करायचे. तिथे तुमचे व्हायब्रेशन लो होतात. बघा किती लहान लहान गोष्टीमध्ये आपण व्हायब्रेशन्स डाऊन करतो. ठीक आहे. जास्त कोणाला तरी, प्रत्येकाला हल्ली आठवड्यातनं एकदाच केस धुवायची सवय असते. ज्यांना असेल त्यांनी ही सवय पहिली ब्रेक करा. मोस्टली रोज केस धुवायचे. का माहितीये? कारण आपण एनर्जीचा फ्लो जेव्हा घेतो, इतर एलिमेंट आपलं जे असतं, जे युनिव्हर्सशी कनेक्ट आहे, ज्याला स्काय म्हणतात, आकाश तत्व, हे आपल्या इथून वरून फ्लो होत असतं आणि पृथ्वीची एनर्जी आपल्या मूलाधार चक्रामधनं आणि आपल्या तळपायातनं फ्लो होत असते. आणि हा शिवशक्ती आहे. ते शिवशक्तीला बॅलन्स व्हायला पाहिजे. जर एनर्जी इथे स्टक झाली तर तुम्ही युनिव्हर्सची प्युअर एनर्जी घेणार नाही. दिवसभर घातलेल्या कपड्यांमध्ये बसून कधीही तुम्ही साधना करू नका. कारण जी प्युअर एनर्जीचा फ्लो तुमच्यामध्ये यायला पाहिजे, तो त्या दुर्गंधी वासाने पळून जाईल. तो फ्लो येणार नाही. जी डिवाइन एनर्जी यायला पाहिजे, छान सुगंध, परफ्यूम मारा, अत्तर लावा. अत्तर मोस्टली यूज करा इथे हातांना. का माहितीये? अत्तरमध्ये प्युअर इसेन्स असतो. आणि महालक्ष्मी किंवा ज्या देवदेवता, त्यांना अत्तर जास्त आवडतं. तर ते तुम्ही यूज करा. साधनेला बसताना, कुठली उपासना करायला बसताना इतकं छान बसा की तुमच्याकडे अट्रॅक्ट झाली पाहिजे एनर्जी. आपले केस पगळलेले, आपण असे विस्कटलेले, ह्या फॉर्म मध्ये आपण जेव्हा बसतो ना, एनर्जी येते आणि परत जाते. असं करू नका. तर हे सगळं इम्पॉर्टंट आहे. मला मास्टर्सनी हे सांगितलं
की सेशनच्या आधी पहिल्यांदा हे सगळं क्लिअर करायचंय, तरच त्या सेशनचा उपयोग आहे. ठीक आहे. बसण्याच्या आधी आणि बसल्यानंतर पण जास्तीत जास्त एक असं छान स्वतःभोवती वातावरण निर्माण करा. स्वच्छ अंघोळ करून मी का बसायला सांगितलं? कारण तुमचा ऑरा क्लीन व्हावा. तुम्ही जे काही विचार केलेले आहेत, काही ऐकलेलं आहे, कोणी काही बघितलेलं आहे, ते सगळं तुमच्या ऑरातनं क्लीन व्हावं. जेव्हा स्पेस तुम्ही क्लीन करता, तेव्हा एनर्जीला जायला तुम्ही तिथे जागा देता. तसं आहे तुमच्या ऑरामध्ये. तर तोपर्यंत तुम्ही ते अट्रॅक्ट नाही करू शकत. आणि आतनं जेव्हा तुमचं स्पेस क्लिअर होते ना, आतल्या मनाची, तिथे स्वच्छता राहते ना, तेव्हा तिथे तुम्ही नवीन एनर्जीला जायला जागा देता. आधीच सगळं स्टक झालंय आणि वरनं व्हायब्रेशन घेताय, तर तुमचा चिडचिडेपणा उलट वाढेल. कारण एनर्जी काय होते तिथे एनर्जीला असं कंजेशन क्रिएट होतं. एनर्जीला जायला जागा मिळत नाही. प्युअर आणि स्वच्छ एनर्जीला. तर सॉफ्ट असते ही एनर्जी खूप अशी फॉग प्रमाणे असते, की ती आपल्यामध्ये सहज आणि क्लिअर जायला पाहिजे. म्हणून मी कॅन्डल का लावायला सांगितली, दिवा का लावायला सांगितला, कारण तिथे तुम्ही फायर एलिमेंट जागृत करता. कारण आपली पंचतत्व आहेत, ह्या पंचतत्वांचा आपल्या संपूर्ण जीवनावर खूप जास्त महत्त्व आहे आणि खूप जास्त प्रभाव आहे. ठीक आहे. तर जी तुम्ही डायरी पण यूज कराल, ती स्वच्छ का सांगतेय? कारण त्यात तुम्ही एनर्जी टाकणार आहे. तर त्यावर छान असं सिम्बॉल ज्यांनी कर्मा हिलिंग केलंय, वरच्या पेजवर जे मेन फ्रंट असतो, वरचं कव्हर असतं, त्यावर छान कव्हर घाला. ठीक आहे. गोल्डन कव्हर असे मिळतात. गोल्डन कव्हर घाला, सिल्वर कव्हर घाला किंवा असं छान कव्हर घाला. स्कूलच्या बुकना घालतात ते कव्हर नका घालू. छान असं सुंदर कव्हर घाला. त्याच्यावर सिम्बॉल जे ज्यांनी मनीरेकी केलीये किंवा ज्यांनी कर्मा हिलिंग केलंय, ज्यांनी काहीच नाही केलेलं आहे, जे नवीन इथे जॉइन आहेत, त्यांनी स्वस्तिक काढा, शुभलाभ लिहा. असं काही तुम्ही लिहू शकता. देवाचं चित्र नका चिटकवू. तो अपमान आहे परमेश्वराचा. नका चिटकवू. ठीक आहे. तर हे करायचं आपल्याला. त्यानंतर त्याला वरनं छान असं थोडासा इसेन्स काहीतरी लावा. इसेन्शियल ऑइल किंवा अत्तर एखादं. आणि ते एका सेफ ठिकाणी ठेवा. त्यामध्ये तिथे कुठेही आपल्या अडगळीमध्ये असं टाकून नाही ठेवायचे. जे तुमचं लिहिण्याचं पेन आहे, ते फक्त तुम्हीच यूज करा किंवा त्या बुकमध्येच ठेवून द्या. दुसऱ्या कोणाला ते देऊ नका. प्रत्येकाची एनर्जी आपण घेत असतो. त्यामुळे. आणि त्या डायरीमध्ये उद्यापासनं कंपल्सरी दिवसभरात कधीही तुम्हाला वेळ मिळाला, अशी 11 वाक्य लिहा. 11 जास्त सुचली, तर मग 21 करा. 21 पेक्षा जास्त सुचली तर 51 करा. कारण हे जे नंबर्स आहेत ना, यांना एक व्हायब्रेशन आहे, फ्रिक्वेन्सी यांची. त्यामुळे. ठीक आहे. तर हे करा. कारण 11, 1 आणि 1 किती? 2. 2 नंबर मून, तुमचं मन आहे. ठीक आहे. तुमचं मन आहे. त्याशिवाय आपण अपूर्ण आहोत. 21, 2 + 1 3, ज्युपिटर आहे, गुरु, जो तुमचा जीव आहे, प्राण आहे. आणि 51, 5 + 1 6, शुक्र, जे तुम्ही लाईफ जगताय, लक्झरी आहे तुमच्याकडे, जे काही वेल्थ आहे, हे सगळं शुक्र आहे. त्यामुळे नंबर इम्पॉर्टंट आहेत. तर हे करा. तुम्ही लिहू शकता, हे करू शकता. 108 लिहिलं तरी चालेल. एवढं कोणी लिहिणार नाही मला माहिती. पण लिहायचं लिहू शकता नंबर 9. म्हणजे मंगळ हा सेनापती आहे, ज्याच्याकडे खूप पॉवर आहे. तर इतक्या वेळेला तुम्ही काय लिहायचंय? तुमच्या स्वतःबद्दलचं सगळं छान. मी खूप छान आहे, मी खूप सुंदर आहे, माझे केस खूप सुंदर आणि लांब, छान घनदाट झाले आहेत. माझा चेहरा अतिशय सुंदर आणि तेजस्वी आहे. माझा ऑरा खूप स्ट्रॉंग आणि हेल्दी आहे. मी संपूर्ण आरोग्यवान आहे. माझ्या आयुष्यामध्ये सगळ्या बाजूनी सुख, समृद्धी, आनंद सगळ्या बाजूनी येतो आहे. जे जे चांगलं तुम्हाला स्वतःसाठी लिहिता येईल ना, सगळं लिहा. आणि इतकं चांगलं चांगलं आणि एकांतात लिहा. कारण गप्पा मारत, इकडे तिकडे बघत, टीव्ही बघत, गाणी ऐकत हे लिहू नका. तुम्ही एनर्जीला डिस्कनेक्ट करता. जेव्हा तुम्ही एकांतात बसून लिहाल ना, एनर्जी अजून अजून तुम्हाला सांगेल, गाईड करणार. ऑटोमॅटिक तुम्हाला गायडन्स मिळतो. हे लिहायचंय, अजून हे लिहायचंय, हे लिहायचंय. तुम्ही स्वतःसाठी लिहा, तुमचे रिलेशनशिप लिहा,
ज्या ज्या व्यक्तींबद्दल तुम्हाला वाटेल लिहा. स्वतःच्या मुलांसाठी, कुटुंबासाठी, सगळ्यासाठी लिहा. नेक्स्ट लाईफसाठी लिहा, पास्ट लाईफसाठी लिहा, सगळं लिहा. पण त्यामध्ये माझा डायबिटीस बरा होतोय हे नाही लिहायचंय. मी सुदृढ आणि आनंदी आहे, मी पूर्ण आरोग्यवान आहे, माझ्याकडे खूप शक्ती आहे, खूप बळ आहे, हे लिहा. पर्टिक्युलर कुठली, माझं मी कर्जमुक्त होत आहे, हे लिहू नका. निगेटिव्ह शब्द त्यात नाही आला पाहिजे. माझ्याकडे खूप पैसा आहे, खूप पैसा. मग आपल्याकडे किती, आपण विचार करतो, ठीक आहे माझं महिन्याचं इन्कम 1 लाख आहे ना, मग मी आता 25,000 वाढवत, असं नका लिहू. लिहा ना माझ्याकडे 100 करोड आहेत. आपल्याला लिहायला लिमिट आहे का? नाहीये. मग आपण विचार करू, 100 करोड काय शक्य आहे का? हे तुमचं मन तुम्हाला त्रास देतं मध्ये. असं नाही झालं पाहिजे. 500 करोड लिहा. काय फरक पडतो लिहायला, आपल्याला पैसे लागतात का? नाही. म्हणजे मी ते काय सांगते, सांगण्याचं तात्पर्य, तुम्ही लिमिटला क्रॉस करा. तुम्ही आता 2 BHK 3 BHK मध्ये राहत असाल, लिहा ना मी सुंदर मोठ्या महालासारख्या बंगल्यामध्ये राहत आहे. लिहायला काय प्रॉब्लेम आहे? लिहा. माझं इन्कम इतक्या पटीने मल्टिप्लाय झालंय, सगळे सोर्सेस ओपन झालेत, असं तुम्ही सगळं लिहू शकता. आणि विश्वास ठेवा, हे पूर्ण होणार. असं बिलीव्ह न करता लिहू नका, मी लिहिलंय पण जाऊ दे, मॅडमने सांगितलंय म्हणून लिहिलंय. एनर्जी सोडते युनिव्हर्स मध्ये, हे जर मनात आलं तर एनर्जी तिथेच डिस्कनेक्ट होणार. हे आहे. ठीक आहे. लास्ट एक महत्वाचं मला सांगायचंय की आपल्या शरीरामध्ये 72,000 नाड्या आहेत, सूक्ष्म. ओके. ज्या स्पिरिच्युअल बॉडीमध्ये आहेत. आणि तिथून आपण कंटिन्यू स्पिरिच्युअल प्राणा घेतोय, स्पिरिच्युअल प्राणा घेतोय. तर बऱ्याच वेळेला आपले जे इमोशन्स आहेत, आपल्या लाईफमध्ये जे पण काय घडते, हे जे इमोशन्स आहेत, हे इमोशन्स तुमच्या सूक्ष्म, तुमच्या फिजिकल बॉडीमधून तुमच्या ऑरामध्ये, ऑरामधनं तुमच्या चक्रांपर्यंत, चक्रांमधनं त्या नाडीपर्यंत पोहोचतात. आणि तुमच्या बॉडीमध्ये नंतर जे कनेक्शन आहे, जी एनर्जीचा फोर्स जायला पाहिजे प्रॉपर लेवलवर, ते होत नाही. बऱ्याच वेळेला बघा, काही जणांचं, काही म्हणतात आमचं लॉ ऑफ अट्रॅक्शन किती करा, काही कम्प्लीट होत नाही. का होत नाही? काहीतरी कुठेतरी एनर्जी स्टक आहे. ठीक आहे. जो फोर्स एनर्जीचा तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे, तो नाही पोहोचत आहे, असं आहे. तर त्यामुळे तिथे एनर्जीचे ब्लॉकेजेस झालेत. मग जेव्हा तुम्ही हे ब्लॉकेजेस क्लीन करता, तेव्हा कुठल्याही एनर्जीला कॉल करा, ती सहज तुमच्यापर्यंत पोहोचते. असं कधीच होत नाही की तुम्ही कुठल्या देवतेला कॉल केला आणि ती एनर्जी तुमच्यापर्यंत नाही आली. 100% असं कधीच होत नाही. तुम्ही कुठल्याही देवतेचं स्मरण करा आणि इमॅजिन करा, जे तुम्ही एनर्जीच्या जगामध्ये इमॅजिन करता, एक्झॅक्टली त्या क्षणाला ते तिथे घडतं. आपण फक्त आपल्या दृष्टीने नाही पाहू शकत, एवढंच आहे. पण ते तिथे 100%. तुम्ही जर इमॅजिन करा की माझ्या बाजूला आता साईबाबा येऊन उभे राहिलेत, त्या क्षणाला ती एनर्जी तुमच्या इथे उभी राहते. स्वामी समर्थ माझ्या समोर बसलेत, त्या क्षणाला तिथे आहेत. कारण परमेश्वर त्याच्या चेतनेने आपल्यापर्यंत पोहोचतो. ठीक आहे. शिवाय बऱ्याच आपल्या लाईफमध्ये आपली चेतना कुठेतरी अडकलेली आहे, कुठेतरी स्टक झालेली आहे. आपले खूप सारे कॉन्शियसनेस आहेत. जसं आपण म्हणतो विष्णू आहेत, यांचा हे कोणाच्या अवतारामध्ये आले पृथ्वीवरती? श्रीरामांच्या. ओके. श्रीरामांचाच पुढचा जन्म श्रीकृष्ण. ठीक आहे. असे हे आता हे यांचे अवतार, म्हणजे हा यांचा कॉन्शियसनेस आहे. तर आता तुमची जी पर्सनॅलिटी आहे, पास्ट मध्ये कुठली तरी अजून वेगळी होती, त्याच्या पास्ट मध्ये अजून कुठली तरी होती. मग या तुमच्या चेतना तुम्ही सोडलेल्या आहेत. तसंच तुम्ही इतर लोकांच्या, इतर आत्म्यांच्या चेतना पण तुमच्यामध्ये घेऊन आलेल्या आहात. तर काही चेतना आपल्या पॉझिटिव्ह असतील तर ऑब्व्हियसली ते आपल्याला वर्क करतात, आपल्याला हेल्प करतात. 1 मिनिट. पण काही चेतना ज्या निगेटिव्ह सोलच्या आहेत, त्या आपल्या चेतनेमध्ये अडकलेल्या असतात. आपल्या त्याला आपण सोल फ्रॅगमेंट असं म्हणतो. ठीक आहे. त्याला सोल फ्रॅगमेंट म्हणतात.
की ते लहान सोलचे पार्ट असतात. आपल्यामध्ये पण सोलचा एक छोटासा पार्टच आहे. आपला जो हायर सेल्फ आहे ना, मेन सोल, तो 5th डायमेन्शन मध्ये आहे. आपण राहतोय कुठे सगळ्यांना माहितीये? पृथ्वी कितवं डायमेन्शन आहे? 3rd डायमेन्शन. याच्या वरती एक डायमेन्शन आहे 4th डायमेन्शन. त्याच्या वरती एक डायमेन्शन आहे 5th डायमेन्शन. आणि आपला जो हायर सेल्फ आहे, आपण जे एक्झिस्ट करत आहोत, आपलं जे रिअल फॉर्म आहे, हा इतका इतका शक्तिशाली आहे, पण तो 5th डायमेन्शन मध्ये आहे. आणि त्याचा एक 1/4 पार्ट 3rd डायमेन्शन मध्ये, जे तुम्ही आता स्वतःला बघताय. आणि याच्याच चेतना फ्रॅगमेंटच्या फॉर्म मध्ये अनेक जन्मात तुम्ही कुठे कुठे सोडून आलेला आहात. मग जेव्हा तुम्ही स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस करताय, म्हणजे तुमचा कुठला तरी फ्रॅगमेंट आहे पास्ट लाईफ मध्ये, तुम्ही ऑलरेडी ती प्रॅक्टिस केलेली आहे. तुम्ही त्या प्रॅक्टिस मधनं आलेलात, म्हणून आज तुम्हाला आतमध्ये परमेश्वराची जाणीव आहे. तुम्हाला त्या परमात्म्यापर्यंत पोहोचायचंय. जरी कॉन्शियसली वाटत नसलं तरी अनकॉन्शियसली तुम्ही कनेक्ट आहात त्याच्याशी. म्हणून तुम्ही हे सगळं करताय. म्हणून तुम्हाला हे सगळं करायचंय. तर आपला 5th डायमेन्शन मधला कॉन्शियसनेस आहे, आपला हायर सेल्फ. त्याची एनर्जी जेव्हा तुम्हाला अगदी एकदा एक बेस्ट फॉर्मवर मिळायला स्टार्ट होते ना, तेव्हा आपण म्हणतो की आपल्यामध्ये ऍक्टिव्हेशन झालं, आपल्यामध्ये अवेअरनेस आला, आपल्यामध्ये जागृती आली, आपला कॉन्शियसनेस हाय लेवलवर ग्रो झाला. तोपर्यंत ना तुम्ही, जोपर्यंत तुम्ही तिकडे कनेक्ट नाही ना होत, तोपर्यंत तुम्ही पृथ्वीवरच्या लहान सहान गोष्टीमध्येच अडकणार, रोजच्या हॅबिटमध्येच अडकणार. रोज जे तुम्हाला रुटीन आहे ते तुम्हाला नाही करता आलं तर तुमची चिडचिड होणार. आज माझी सिरियल गेली, आज माझं हे झालं, आज मला माझ्या मैत्रिणीशी कॉलवर बोलताच आलं नाही, ओ माझं व्हॉट्सअप मी उघडलाच नाही, चॅटच केलं नाही, इन्स्टाच पाहिलं, ह्याचा तुम्हाला त्रास होणार. गाणीच मी आज ऐकली नाही. का? तुम्ही अडकलाय तिथेच, 3rd डायमेन्शन मध्येच अडकलाय. मग तुम्हाला नंतर खूप रिअलाइज होते, अरे सगळं तर माहिती होतं पण मी केलं नाही. हे रिअलायझेशन नंतर होतं. तर आता आपल्या सोलची जी एनर्जी आहे, जी आपल्यामध्ये आपण व्हायब्रेशन वाढवल्यावर अजून जास्त फ्लो होणार. शिवाय तुमचे जे पास्टचे निगेटिव्ह सोलचे जे फ्रॅगमेंट्स तुमच्यामध्ये अडकलेत, तुमच्या डीएनए मध्ये, म्हणून पण तुमच्या लाईफमध्ये तशा प्रकारचे प्रॉब्लेम्स येतात. शिवाय आपले अँसेस्टर बसलेलेच आहेत. ठीक आहे. सगळ्यांच्या पत्रिकेमध्ये 99.5% पत्रिकेमध्ये पितृकर्म. का? पूर्वी अगदी आपल्याला जे माहिती नाहीये, फार आधीच्या कुळापासून त्यांना कुठले श्राप मिळालेत आपल्याला नाही माहितीये. त्यांच्या बाबतीत काय घडलंय, त्यांचा मृत्यू कसा झालाय, त्यांना गती मिळाली की नाहीये, त्यांचा सोल कुठे अडकलाय, आपल्याला काहीच माहिती नाही. किंवा त्यांनी खूप फायनान्शियल त्यांना ट्रबल आले, त्यांना खूप वेगवेगळ्या प्रकारचे कर्सेस होते. ते सगळं तुम्ही तुमच्या जीन्सद्वारे आज तुमच्यापर्यंत पोहोचलंय. म्हणून अँसेस्टरची आठवण काढायची, पूजा करायची, पण त्यांचे सगळ्या कॉर्ड्स आपल्याशी डेली डिस्कनेक्ट करायच्या. ही एक तिसरी प्रॅक्टिस तुम्हाला करायची या सेशनच्या व्यतिरिक्त. इवन तुमचे आई वडील पण जे आहेत, हयात आहेत किंवा ज्यांचे नाहीयेत, ठीक आहे, त्यांनी आपल्या आई वडिलांच्या कॉर्ड्स पण, कारण का सांगा, त्या काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी इतक्या वेगामध्ये नव्हत्या. त्यांनी जो त्रास सहन केलेला आहे, तो त्यांच्या जीन्सद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचलाय. आई वडिलांना ग्रॅटिट्यूड तर नक्कीच सेंड करायचंय, डेली करायचंय, पण त्यांच्या ज्या निगेटिव्ह कॉर्ड्स आपल्याशी कनेक्ट आहेत ना, त्या डिस्कनेक्ट करणं इम्पॉर्टंट पार्ट आहे हा. ज्या निगेटिव्ह जीन्स आहेत, जे निगेटिव्ह कनेक्शन आहे, जर तुम्हाला कर्ज आहे ना आज, तर तुमच्या आई वडिलांना कर्ज आहे, म्हणून आज तुम्ही त्या कर्जात बुडालात. हे पण ह्याचं कारण असतं. जर तुम्हाला कुठले आजार आहेत ना, तर ते आई वडिलांकडनं तुम्हाला मिळालेले आहेत, म्हणून तुम्हाला आणि तुमच्या पुढच्या पिढीकडे ते जाणार. पण आत्ताच तुम्ही त्या कॉर्ड आहेत त्या कट करा, डिस्कनेक्ट करा, त्यांची माफी मागा, की तुम्ही मला जन्म दिला, तुम्ही मला माझं पालन पोषण केलं, तुम्ही मला प्रेम दिलं, यासाठी मी तुमचं खूप आभारी आहे. खूप ग्रॅटिट्यूड सेंड करा, खूप कंपॅशनची एनर्जी सेंड करा, पण त्याबरोबर माफी मागा आणि त्या कॉर्ड कट करा ज्या निगेटिव्ह आहेत, जे तुम्हाला हा सगळं ट्रबल देत आहेत, हेल्थ इश्यूज देत आहेत, किंवा रिलेशनचा असू दे, किंवा फायनान्शियल असू दे, ज्या कॉर्ड
आहे, जी सिच्युएशन आहे त्याकडे कट करा त्यांच्याशी पण. ही तिसरी प्रॅक्टिस इम्पॉर्टंट आहे. क्लिअर इथपर्यंत? एक डायरी करायची जे मी सांगितलं त्यात सगळं छान, आणि आपली डायरी कोणाला वाचायला द्यायची नाही. मी बघा किती छान छान लिहून ठेवले, हे कोणाला सांगायचं नाहीये आपण. आपल्यापुरती लिहायचंय आणि ठेवून द्यायचंय. हा, तुमच्या जवळचं कोणी व्यक्ती आहे त्याला तुम्ही सांगू शकता, असं कर, असं केल्याने, पण तो त्या एनर्जीचा अपमान करणारा नसेल तर. नाही तर हे काय लिहून ठेवलंय, 500 करोड मिळणार आहेत का, तिथेच तुम्ही डाऊन व्हाल. असं तुम्हाला खेचणारे भेटतील लगेचच. हे काय लिहून ठेवलंय, काही पण होणार आहे का? या जन्मात नाही झालं ना तरी तुम्ही फ्युचर लाईफचं तुमचं प्रोग्रामिंग करता. तुम्हाला नाही मिळालं तरी तुमच्या मुलांना मिळेल, हे तुम्ही प्रोग्रामिंग करून ठेवताय. आणि तुम्हालाही नाही मिळणार कशावरून? लिहायला काय जातंय? लिहायचं आपण. सगळं छान लिहून ठेवा, सगळं. आणि काय लिहितोय कोणाला काहीच सांगायचं नाही. आपण सांगू शकतो असं सगळं छान स्वतःविषयी लिहायचंय. आणि स्वतःची स्तुती करा. सगळ्यात इम्पॉर्टंट स्वतःची स्तुती. आपण म्हणतो ना, शी माझं वजनच वाढलंय, शी माझं फॅटच खूप झालंय, शी मी असंच दिसायला लागले, शी मी तसंच, माझं वयच दिसायला लागलंय. हे सगळं बंद करा. तुम्ही स्वतःला इतकी नावं बोटं ठेवता, ती एनर्जी तुमच्याकडे येईल आणि तशीच मागे पळून जाईल. कारण तुम्हीच स्वतःला आवडत नाहीये ना, मग एनर्जीला कसं तुम्ही आवडाल? तर म्हणून आरशात काय असतं, एक असं म्हणतात की आरसा हा एक मॅजिकल एक गोष्ट आहे जी आपल्याला आपलं प्रतिबिंब दाखवते. तर तुम्ही तुमचं प्रतिबिंब बघून स्वतःला अप्रिशिएट करा. इतकं की जगात तुमची स्तुती कोणी केली नसेल ना, इतकी स्वतःची स्तुती करा. कोणी तुम्हाला म्हणालं की तुझं वजन किती वाढलंय, शी एकदम शेपलेस, तर स्वतःला बोला, ह्यात मी किती छान दिसते. मला तर खूप आवडते. माझं वजन वाढलंय. समोरच्याला माझी ब्युटी दिसत नाही, पण मला ती खूप चांगली दिसते. हे जेव्हा तुम्ही स्वतःला सांगाल ना, तिथेच तुमचे चॅनल ओपन होतात व्हायब्रेशनचे. पण कोणी आपल्याला बोललंय वजन किती वाढलं आणि त्यामुळे आपण एकदम नर्वस झालो, तिथेच तुमची एनर्जी डाऊन होते. तुम्ही दिवसभर किती साधना करा, किती पॉझिटिव्ह विचार करा, आणि कोणी काही ते बोललं की तुम्ही डाऊन. स्वतःवर परिणाम होऊ देऊ नका. स्वतःवर कुठलाही परिणाम होऊ देऊ नका. लेट गो करायला शिका. जेव्हा आपण हे करतो, कारण मी स्वतः या सगळ्या परिस्थितीतनं आलीये आणि मला कळलं की काय केल्यावर आपली एनर्जी कुठे लो होते. म्हणून समोरचा व्यक्ती जे काय करतोय, ती त्याची डेस्टिनी आणि ती त्याची कर्म. बोलायचं सोडून द्यायचं. आपण नाही सल्ले द्यायला जायचे, तुम्ही हेच करा, तुम्ही तेच करा, हे तुमच्यासाठी चांगलं आहे, ते तुमच्यासाठी सांगून बघायचं. ऐकलं समोरचा व्यक्ती तर चांगलीच गोष्ट आहे. नाही ऐकलं तर फोर्स करायचा नाही. लेट गो. ठीक आहे. ती त्या व्यक्तीची डेस्टिनी, ही माझी डेस्टिनी. ज्या तुमच्या हॅबिट्स आहेत, त्या हॅबिट्समध्ये पण तुम्हाला चेंजेस करायचे. ठीक आहे? चेंजेस करायचे म्हणजे मी असं कधीच सांगणार नाही नॉनव्हेज खाऊ नका वगैरे. खाण्या वगैरे मी काही सांगणार नाही. पण तुमचे व्हायब्रेशन जेव्हा हाय होतील ना, तेव्हा तुम्हाला ऑटोमॅटिक वाटायला लागेल, की नको, हे मला नाही खायचंय. समजा तुमचे व्हायब्रेशन हाय होतात. कारण तुम्हाला प्राण्यांना मारलेलं आवडणार नाही. त्यांना मारून खाल्लेलं आवडणार नाही, जेव्हा तुमचे व्हायब्रेशन हाय होतील. ठीक आहे? हे समजाल तुम्ही. तुम्हाला कोणाला वाईट बोलायला आवडणार नाही, जेव्हा तुमचे व्हायब्रेशन हाय होतील. जरी तुमच्या तोंडून चुकून निघालं काही, तरी तुमच्या आतमध्ये दया लगेच येईल, की उगाच बोलले. जाऊ दे, मला माफ कर. माफी मागाल त्या व्यक्तीची लगेच. मनातनं मागाल. ठीक आहे? हे तुमच्या बाबतीत व्हायला सुरू होईल. आणि विश्वास वाढेल. डेस्टिनीला बदलण्याचा प्रयत्न तुम्ही पूर्णपणे कराल. हे ऑटोमॅटिक आपल्या हातनं होतं. तुम्हाला वेळेचं महत्व इतकं कळेल, की एक एक मिनिट पण किती इम्पॉर्टंट असतो. आता बघा वर्ष किती पटकन जातं, कळत पण नाही आपल्याला. कारण एनर्जीचं घड्याळ फास्ट झालंय. तर आपल्याला कमी वेळामध्ये खूप काही करायचंय. तर आपण खूप वेळ वेस्ट करतो. खरोखर करतो आपण खूप वेळ वेस्ट. म्हणून जेव्हा जेव्हा वेळ मिळेल ना, तर काहीतरी चांगले अफर्मेशन तरी मनामधनं बोलत राहा, स्वतःबद्दल बोलत राहा. या काही गोष्टी तुम्हाला फॉलो करायच्या. हे सगळं तुम्हाला करायचंय. त्यानंतर पाण्याला आपण याच्यामध्ये वॉटर चार्जिंग करणार आहे. आपण फॉरगिव्हनेस करणार, ग्रॅटिट्यूड करणार. आपण सगळ्यांना लव्ह कंपॅशनची एनर्जी देणार. आपण अजून काही अशा चॅनल गोष्टी काही येतील, जे मास्टर्स गाईड करणार, ते आपण करणार. याने आपली एनर्जी वाढणार. पण तुम्हाला डेली काय करायचंय ते मी सांगितले. हे तुम्ही फॉलो केलं की तुम्हाला स्वतःला रिझल्ट दिसेल आणि जास्तीत जास्त ग्रॅटिट्यूड, जास्तीत जास्त ग्रॅटिट्यूड.
सेंड करा. लहान लहान गोष्टींसाठी ग्रॅटिट्यूड सेंड करा. बरं वाटलं, ग्रॅटिट्यूड. जेव्हा जेव्हा ग्रॅटिट्यूड कराल, तुमचं हिलिंग खूप फास्ट व्हायला स्टार्ट होईल. ठीक आहे. तर जे मी म्हणाले मगाशी, की तुमची जी प्राणशक्ती आहे, स्टक होते एनर्जी, तर तुमचे जे इमोशन्स आहेत ना, ते तुमच्या बॉडीच्या काही पार्ट मध्ये जाऊन बसतात. ठीक आहे. तर आपण रोज ते इमोशन्स आता हील करणार आहे. याला इमोशनल फ्रीडम टेक्निक म्हणतात, की त्या इमोशन्सना आपण क्लिअर करणार आहे. ओके. तर तुम्ही एक गोष्ट काय करायचे, आज रात्री जर तुम्हाला वेळ मिळाला किंवा उद्या दिवसभरात कधीही, तुमच्या लाईफ मधलं सगळं जे काय असं वाटतं ना, काय निगेटिव्ह आहे, ते लिहून ठेवा. लिहून ठेवा म्हणजे लिहा. तुम्हाला जे जे वाटतंय, ज्या व्यक्तींबद्दल जे काही राग येतोय, चीड येते, काय लाईफ आहे, लिहा. सगळं लिहा. ज्या ज्या व्यक्तींबद्दल पर्सनली वाटते ना, ते पण लिहा. काय कटकट आहे या माणसाची आयुष्यात, ते पण लिहा. ज्या ज्या माणसांची कटकट वाटते, ज्या ज्या व्यक्तींचा त्रास वाटतोय, मागचं तुम्हाला जे आठवतंय, जे तुम्ही भोगलंय असं वाटतंय, सगळं लिहा. कोणी तुम्हाला फसवलंय, ते पण लिहा. कोणी इमोशनली हर्ट केलंय, अजूनही करते, सगळं लिहून काढा. आठवून आठवून लिहा. लिहा, एकदा ते वाचा आणि पहिल्यांदा ते बर्न करा. ठीक आहे. जाळा तो पेपर, फेकून द्या किंवा फेकून द्या म्हणजे तुम्ही ते फ्लश करा. तो पेपर जाळा. हे एकदाच करायचंय उद्या. कधी करा दिवसभरात. उद्या वेळ नाही मिळाला तर परवा करा, पण करा. हे करायचं. तर पहिल्यांदा आपल्याला व्हायब्रेशन जेव्हा हाय करायचे, पहिल्यांदा आपण निगेटिव्हिटीला फ्लश करणार. सगळं बर्न करणार फायरमध्ये. आणि मग आपल्या नवीन व्हायब्रेशनना आपण एक्सेप्ट करणार, बॉडीमध्ये एनर्जाइज करणार, चार्ज करणार. क्लिअर? तर आता इथे आपण आज टेक्निक करणारे पहिले इमोशन्सना आपण क्लिअर करणारे. ओके. इथे मी रेकॉर्डिंग स्टॉप करते.